नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी एम पाटील, DKSC कॉलेज इचलकरंजी। आज आपण इयत्ता 11वी कॉमर्स विषय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील टॉपिक नंबर 7 डेप्रिशिएशन हा भाग पाहणार आहोत। या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डेप्रिशिएशन, causes oblique reasons of depreciation, needs and importance of depreciation आणि मेथड्स ऑफ डेप्रिशिएशन आणि त्यानंतर प्रॉब्लेम या पद्धतीनं हा भाग पाहणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण डेप्रिशिएशन याचा अर्थ हा भाग बघू। डेप्रिशिएशन या शब्दाचा शब्दशः मराठी अर्थ घ्यायचा झाला तर त्याचा अर्थ होतो घसारा किंवा झीज। आता हा घसारा किंवा झीज कशा पद्धतीनं काढायची हा भाग या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत। दैनंदिन जीवनात किंवा व्यवसायात आपण अनेक असेट्सचा वापर करत असतो। त्या असेट्स या काही असेट्स या टँजिबल असेट असतात, म्हणजे ज्या असेट्स आपण डोळ्याने पाहू शकतो किंवा त्याला पर्च करू शकतो त्याला टँजिबल असेट्स असे म्हणतात। मग दुसऱ्या असेट्स आहेत इनटँजिबल असेट्स। इनटँजिबल याचा अर्थ आहे अदृश्य, म्हणजेच ज्या असेट्स आपण डोळ्याने पाहू शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाहीत त्या असेटना इनटँजिबल असेट्स असे म्हणतात। आता याची उदाहरण पाहायची झाली तर गुडविल, ट्रेडमार्क्स, कॉपीराइट्स, पेटंट्स इत्यादी। तर या टॉपिकमध्ये आपण ज्या टँजिबल असेट आहेत, उदाहरण बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, कॉम्प्युटर या असेट्सवरती डेप्रिशिएशन कशा पद्धतीनं चार्ज केलं जातं किंवा डेप्रिशिएशन का करायचं हा भाग पाहणार आहोत। आता आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डेप्रिशिएशन हा भाग पाहू। आता सगळ्यात सुरुवातीला डेफिनेशन। डेप्रिशिएशन इज द ग्रॅड्युअल अँड परमनंट डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट्स फ्रॉम एनी कॉजेस। याचा अर्थ काय? डेप्रिशिएशन म्हणजे फिक्स्ड असेटमधून सतत कमी होत जाणारी किंमत होय। म्हणजेच उद्योग किंवा व्यवसायामध्ये ज्या फिक्स्ड असेट वापरल्या जात असतात त्या फिक्स्ड असेटचा सतत वापर केल्यामुळे, मग उदाहरण मशिनरी असेल किंवा इतर असेट असतील त्याचा सतत वापर केल्यामुळे आणि त्या मशिनरीमधून किंवा असेटमधून आपण उत्पादन केल्यामुळं त्या मशिनरीची झीज होत असते आणि ती झीज म्हणजेच घसारा किंवा डेप्रिशिएशन होय। इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डेप्रिशिएशन हा भाग पाहिल्यानंतर आता आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिशिएशन हा भाग विचारात घेऊ। यातील पहिला मुद्दा आहे टू असर्टेन ट्रू प्रॉफिट ऑर लॉस। कोणत्याही वर्षाचा निव्वळ नफा किंवा तोटा काढण्यासाठी फिक्स्ड असेटवरील डेप्रिशिएशन लक्षात घेणे आवश्यक ठरते। फिक्स्ड असेटवर डेप्रिशिएशन आकारले नाही तर त्या वर्षीचा खरा नफा किंवा तोटा लक्षात येणार नाही। त्यामुळे फिक्स्ड असेटवरती डेप्रिशिएशन आकारणे गरजेचे आहे। यातील दुसरा मुद्दा आहे टू शो ट्रू फायनान्शियल पोझिशन, म्हणजे व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी डेप्रिशिएशन आकारणे आवश्यक किंवा गरजेचं आहे। फिक्स्ड असेटचा सतत वापर केल्यामुळे तिच्या किमतीत घट होत असते, त्यामुळे तिची किंमत कमी करणे आवश्यक असते। किंमत कमी न केल्यास बॅलन्स शीटमध्ये असेटची किंमत वास्तविक किमतीपेक्षा जास्त दाखवली जाईल। त्यामुळे त्या फिक्स्ड असेटची मुख्य किंवा मूळ किंमत किती आहे हे दिसणार नाही, त्यामुळे खरा नफा देखील दाखवला जाणार नाही। त्यामुळे डेप्रिशिएशन आकारणे आवश्यक किंवा गरजेचं आहे। तिसरा मुद्दा आहे
टू मेक प्रोव्हिजन फॉर रिप्लेसमेंट ऑफ फिक्स्ड असेट्स, म्हणजे जुन्या असेटच्या जागी नवीन असेट्स खरेदी करणे. असेट पूर्णपणे निरुपयोगी झाल्यानंतर तिच्या जागी म्हणजे त्या असेटच्या ऐवजी नवीन असेट विकत किंवा खरेदी करावी लागत असते. आणि प्रत्येक वर्षी डेप्रिशिएशन म्हणून ज्या रकमेची आपण तरतूद केलेली असतो ती रक्कम नवीन असेट खरेदी करतेवेळी वापरता येते. त्यासाठी डेप्रिशिएशन आकारणे गरजेचे किंवा महत्त्वाचे आहे. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे टू मीट द लीगल रिक्वायरमेंट्स, म्हणजे कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक व्यवसायाला स्थिर मालमत्तेवरती कंपनी कायद्यानुसार डेप्रिशिएशन आकारणे गरजेचेच असते. हे 4 मुद्दे नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिशिएशन यामध्ये सांगता येतील. नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिशिएशन हा भाग पाहिल्यानंतर आता आपण कॉजेस ऑब्लिक रिझन्स ऑफ डेप्रिशिएशन याचे मुद्दे लक्षात घेऊ. यातील पहिला मुद्दा आहे विअर अँड टियर, दुसरा मुद्दा आहे पास एज ऑफ टाईम, तिसरा मुद्दा आहे डिप्लेशन, चौथा मुद्दा आहे डॅमेज, पाचवा मुद्दा आहे इनोव्हेशन आणि 6वा मुद्दा आहे मार्केट व्हॅल्यू. याची संपूर्ण डिटेल्स पुस्तकामध्ये पेज नंबर 212वरती आहेत. डेप्रिशिएशन टॉपिकमधील पुढचा पॉईंट आहे फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग डेप्रिशिएशन, म्हणजेच डेप्रिशिएशन आकारत असताना कोणकोणते घटक विचारात घ्यावे लागतात. यातील पहिला घटक आहे कॉस्ट ऑफ असेट्स, म्हणजे असेटची मूळ किंमत. असेटची मूळ किंमत काढत असताना त्या असेटची खरेदी किंमत, त्यामध्ये ती असेट बसवण्यासाठी येणारा खर्च, ती असेट बसवण्यासाठी देण्यात येणारी मजुरी, वाहतुकीचा खर्च, कस्टम ड्युटी या सर्वांचा समावेश कॉस्ट ऑफ असेटमध्ये होत असतो. दुसरा मुद्दा आहे एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट्स, म्हणजेच कोणतीही असेट किंवा कोणतीही मशिनरी एक ठराविक कालावधीपर्यंत व्यवस्थितरित्या कार्य करू शकते किंवा काम करू शकते, त्यालाच म्हटलं जातं एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट्स. उदाहरणार्थ एखादी असेट 5 वर्षे असेल, 10 वर्षे असेल, 20 वर्षे असेल, व्यवस्थितरित्या काम करू शकते. तिसरा घटक आहे एस्टिमेटेड टर्मिनल ऑब्लिक स्क्रॅप व्हॅल्यू, म्हणजेच त्या असेटचं लाईफ संपल्यानंतर त्या असेटला येणारी जी काही किंमत असते त्या किंमतीला टर्मिनल व्हॅल्यू किंवा स्क्रॅप व्हॅल्यू, म्हणजे त्या वस्तूपासून किंवा त्या फिक्स्ड असेटमधून कोणत्याही प्रकारचं उत्पादन घेता येत नाही, त्यामुळे ती वस्तू किंवा ती असेट्स स्क्रॅपमध्ये विकावी लागत असते आणि तेव्हा येणारी जी काही किंमत असते त्या किंमतीला स्क्रॅप व्हॅल्यू किंवा टर्मिनल व्हॅल्यू असे म्हणतात. या तिन्ही घटकांचा विचार डेप्रिशिएशन आकारत असताना घ्यावा लागतो. डेप्रिशिएशन टॉपिकमधील पुढचा पॉईंट आहे मेथड्स ऑफ डेप्रिशिएशन, म्हणजे डेप्रिशिएशन आकारण्याच्या पद्धती. यातील पहिली पद्धत आहे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट और स्ट्रेट लाईन और ओरिजिनल कॉस्ट. हे तिन्ही शब्द एकच आहेत, म्हणजे स्थिर प्रभाग पद्धती. दुसरी मेथड आहे डिमिनिशिंग और रिड्यूसिंग बॅलन्स और रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, म्हणजेच कमी होत जाणाऱ्या रकमेवरती डेप्रिशिएशन आकारण्याची पद्धती, ही दुसरी मेथड आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप याचा विचार करू. यातील पहिली मेथड फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. अंडर दिस मेथड डेप्रिशिएशन इज चार्ज्ड ॲट ए स्पेसिफिक पर्सेंटेज ऑन द ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट्स एव्हरी इयर. म्हणजेच काय, या पद्धतीनुसार प्रत्येक वर्षी ठराविक दराने असेटच्या मूळ किमतीवरतीच डेप्रिशिएशन आकारले जाते. याला म्हटलं जातं फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. अंडर दिस मेथड अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन इज कॉन्स्टंट एव्हरी इयर. म्हणजेच या पद्धतीमध्ये
डेप्रिशिएशनची रक्कम दरवर्षी तीच राहते आणि ती कशा पद्धतीनं स्थिर राहते याचा डायग्राम तुम्हाला पुढील डायग्राममध्ये दिसेल. डाऊन व्हॅल्यू मेथड किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथड. अंडर दिस मेथड depreciation is calculated at a certain percentage each year on the balance of assets which is brought forward for the previous year. रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड या पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे. डेप्रिशिएशन नेहमी असेटच्या ओपनिंग बॅलन्सवरती आकारलं जात असते. त्यामुळं डेप्रिशिएशनची रक्कम दरवर्षी ही बदलत जात असते आणि ही डेप्रिशिएशनची रक्कम ही कशा पद्धतीने बदलत जाते ही डायग्रामद्वारे दर्शवले जाईल. मधील पुढचा पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड अँड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. या दोन्हीमधील जो काही फरक आहे तो फरक तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्यानंतरचा भाग आपण जर्नल एंट्रीज अंडर बोथ मेथड्स ऑफ डेप्रिशिएशन हा भाग विचारात घ्यायचा आहे.